नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मधील टॉपिक 1.4 मिस स्लिपरी हा लेसन एक्सप्लेन करणार आहोत। यापूर्वी आपण या लेसनचे चिटचॅट क्वेश्चन्स बघितलेले आहेत। तर मिस स्लिपरी याचा अर्थ असा होतो की सतत घसरून पडणारी। गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हू इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. She is unable to do any task well. The story tells us what happens next. म्हणजे आजची आपण जी कथा पाहणार आहोत ती एकाकी मुलीची कथा आहे की जी काही घरगुती कारणांमुळे सतत नाराज असते, निराश असते, उदास असते आणि ती स्टोरी काय आहे आणि त्या स्टोरीमध्ये पुढे काय घडणार आहे हे आपण पाहणार आहोत। तर या लेसनचे तुम्हाला पार्ट 2 दिलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2। तर आता आपण पार्ट फर्स्ट बघूया। I got ready and went to school. In the first period, our class teacher who taught us English told us to take out our composition notebooks. मी तयारी केली आणि मी शाळेत निघाले। त्यानंतर आमच्या ज्या वर्गशिक्षिका आहेत, ज्या आम्हाला इंग्रजी शिकवतात, त्यांनी आम्हाला निबंधाच्या वह्या बाहेर काढायला सांगितल्या। I took out the mathematics notebook by mistake. परंतु मी मात्र माझ्या चुकीमुळे गणिताची वही बाहेर काढली। I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. मी ती वही पटकन बदलली, परंतु बाई माझ्याकडेच बघत असल्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं। She shouted, त्या ओरडल्या, Come here with your book, सायली. तुझ्या हातातल्या पुस्तकासकट किंवा तुझ्या हातात जी वही आहे त्यासह इकडे ये, सायली। I obey her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. मी त्यांची आज्ञा पाळली। त्यांनी जसं मला सांगितलं की नोटबुक घेऊन इकडे ये, तशी मी तिकडे गेले, परंतु हर अँग्री लुक्स, त्या रागाने माझ्याकडे पाहत होत्या आणि माझे भीतीने पाय थरथरत होते। आणि जेव्हा मी त्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले तेव्हाच नेमकी माझ्या हातातली जी नोटबुक होती ती त्यांच्या पायावर पडली। Some girls laughed loudly. त्यामुळे काय झालं की वर्गातल्या काही मुली हसल्या। The teacher thought that I had dropped the notebook on purpose. आणि बाईंना असं वाटलं की मी ती वही मुद्दामून पाडली। She stared at me with an all-devouring look. Go and stand near your seat. त्या माझ्याकडे रागाने रोखून पाहिलं त्यांनी। बाईंनी सायलीकडे रागाने रोखून पाहिलं आणि तिला सांगितलं की जा आणि तुझ्या बाकावरती उभी राहा। शी येईल। आय केप्ट स्टँडिंग पनिश फॉर द होल पिरियड. आणि मी तो संपूर्ण तास तशीच उभी राहून होते। द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. दुसरा तास होता तो इतिहासाचा होता आणि तो माझा आवडता विषय होता। द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराइज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. शिक्षकांनी काय सांगितलेले होते? पानिपतच्या युद्धाची कारणं आणि परिणाम पाठांतर करायला सांगितलेली होती। आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि मी ती व्यवस्थित पाठांतर केलेली होती। मी म्हणजे कोण? सायली. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. मग एकामागोमाग एक ज्या बाई आल्या होत्या इतिहासाच्या, त्यांनी काय केलेलं होतं? एकामागोमाग एकाला प्रश्न विचारायला सुरुवात केली। व्हेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. परंतु जेव्हा माझी वेळ आली तेव्हा मात्र मी सगळं काही विसरून गेले। म्हणजे बघा, घरी तिने त्या प्रश्नांची व्यवस्थित तयारी केलेली होती, परंतु आत्ता मात्र ती विसरून गेली। द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. त्यामुळे काय झालं? मला काहीच आठवेना आणि मी तशीच बधीरपणे उभी राहिले। व्हाईल आय स्टूड देअर स्टिल विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. बाई तिच्याकडे रोखून पाहत होत्या, कडक नजरेने पाहत होत्या आणि ती मात्र शर्मेने मान खाली घालून उभी राहिली। मम्मा अँड पापा कंटिन्यू देअर नेव्हर एंडिंग टिप्स. पापा यूज एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. आई बाबांची कधीही न संपणारी भांडणं चालूच होती। बाबा त्यांचा राग व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नसत। मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाव एनी सच ओकेजन टू स्लिप विदाउट टर्निंग इट इनटू अ वेसिफेरस क्वारल. आणि दुसरीकडे तिच्या आईचं काय होतं की कुठलाही प्रसंग तावातावाने भांडण केल्याशिवाय ती जाऊ देत नव्हती। द क्वारल वॉज बिटवीन द टू, बट द पनिशमेंट inevitably
डिसेंडेड ऑन अ थर्ड वन, दॅट इज मी ॲट स्कूल. म्हणजे बघा, पण त्याची शिक्षा मात्र विनाकारण कोणाला होत होती? तिसऱ्याला, म्हणजेच मला, म्हणजेच सायलीला. ती शाळेत होत असे. त्याचा सगळा परिणाम तिच्या शाळेच्या अभ्यासावरती आणि शाळेतल्या वागण्यावरती होत होता. Wherever and whenever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. म्हणजे बघा, कधीही आणि कुठेही चढलेले आवाज ऐकले की आई बाबाच भांडत आहेत असं तिला वाटायचं. Sometimes even in the midst of silence, Mama's screams came piercing through my ears. कधी कधी तर शांतता असताना सुद्धा आईचा कर्कश आवाज ओरडण्याचा मला कानात ऐकू यायचा. And whenever I heard Mama's high-pitched yells, my legs quivered. आणि जेव्हा जेव्हा आई तावातावाने किंचाळण्याचा आवाज मला यायचा, तेव्हा तेव्हा माझे पाय थरथरत असायचे. One day I was coming down the school stairs. Somebody from the top gave me a frantic scream. एक दिवस मी अशी शाळेतून शाळेच्या पायऱ्या उतरत असताना कोणीतरी मुद्दामून वरून काय केलं होतं, विचित्रपणे आवाज केला होता. I fell and came trembling down about 7 steps. आणि मी त्या 7 पायऱ्या गडगडत खाली पडले. My elbows and knees were badly bruised. माझ्या कोपराला ढोपराला लागलं होतं, जखम झाली. My new frock was torn at the seams. आणि याच वेळेला नेमका माझा नवीन फ्रॉक सुद्धा फाटला. When I reached home, Mama shouted. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा मला माझी आई ओरडायला लागली. I am sick of you. When will you stop making me pay through my nose of such extravagant losses? म्हणजे वैताग आलाय तुझा, असल्या फालतू गोष्टींसाठी पैसे खर्च करायला लावणे कधी थांबवणार आहेस तू? फालतू खर्च म्हणजे काय? की ती पडली ही वेगळी गोष्ट झाली, परंतु ती पडल्यामुळे तिचा फ्रॉक फाटला ही जी आहे ती फालतू गोष्ट तिच्या आईला वाटली. आणि म्हणून तू हे वागणं असं जे आहे तुझं ते कधी थांबवणार आहेस? आम्हाला तुझ्या या सगळ्या गोष्टींचा वैताग आलेला आहे. मदर सीज मी बाय द आर्म, गेव मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. आईने हाताला घट्ट पकडून तिला जोरात आत नेलं आणि पलंगावर बसवलं. शी फेच अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज. मग कुठचं तरी औषध आणलं तिने जंतुनाशक आणि तिच्या कोपरांना ढोपरांना लावलं. बट डिड नॉट हग मी. परंतु मला तिने मिठीत नाही घेतलं. विदिन मी लिंगर्ड द येनिंग दॅट शी वूड होल्ड मी अँड कन्सोल मी. म्हणजे माझी काय अपेक्षा होती की तिने माझ्याजवळ बसावं, माझी समजूत काढावी, मला विचारावं की तुला कसं वाटतंय. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पथेटिक पॅट, माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सूथ. म्हणजे तिने नुसता सहानुभूतीने आणि प्रेमाने जरी माझ्या पाठीवरती हात फिरवला असता तरी मला काय झालं असतं, माझ्या ज्या दुखऱ्या पायांची किंवा दुखऱ्या हाताची जी वेदना आहे ती कमी झाली असती. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय. तेव्हा त्यावेळेस माझा छोटा भाऊ माझ्यासोबतच होता. ॲज ममा वॉक अवे टू द किचन, ही केम अँड सॅट बिसाइड मी. जसं आईने मला औषध लावलं, तिथे बसवून ठेवलं, त्यानंतर आई तिथून निघून किचनमध्ये गेली, तेव्हा तो माझ्या जवळ आला आणि बसला. ही प्लेस हिज लिटल हँड ऑन माय आर्म अँड विस्पर्ड. त्याने त्याचे छोटेसे हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि तो मला म्हणाला, आर यू इन ग्रेट पेन? तुला खूप दुखतंय का? आय हग हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. त्याने असं विचारल्यानंतर तिला भरून आलं आणि त्याला मिठी मारून ती रडू लागली. आय यूज टू वॉक क्वाईट कॉशियसली येट आय वुड ऑफन स्टंबल. मी खूप जपून आणि सावधपणे चालायची तरीही सारखी पडायची. वन डे द क्लास मॉनिटरेस अनाउन्स. एक दिवस तिच्या क्लासची वर्गाची जी मुख्य मुलगी होती, प्रमुख मुलगी होती, ती काय म्हणाली, तिने काय घोषणा केली, वी विल कॉल हर स्लिपरी. आपण हिला घसरडी नाव ठेवूया. स्लिपरी म्हणजे काय? घसरडी. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. बाकीचे सगळे ओल्या जागेवरती, ओल्या जमिनीवरती घसरून पडतात. सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. परंतु सायली मात्र काय करते की जिथे ओलं नाही आहे, कोरडी जमीन आहे, त्या कोरड्या जमिनीवरही घसरते. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. आणि तिच्या या अशा बोलण्यामुळे वर्गातल्या इतर मुलींना सायलीची मजा उडवण्याची, सायलीची चेष्टा करण्याची आणखीन एक नवीन संधी मिळाली.
दे टीज मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. आणि त्या सगळ्या मुली ह्या रोज नवीन जे नाव ठेवलेलं आहे स्लिपरी, या स्लिपरी नावाने रोज त्या मला चिडवू लागल्या. सून अ वर्स वॉज कंपोज इन माय ऑनर. आणि मग काय झालं की माझ्या या नावावरून मला बोलून दाखवण्यासाठी एक गाणंही तयार झालं. गाणं काय आहे ते? स्लिपरी स्लिपरी स्लीपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इन युअर लव. म्हणजेच काय तर घसरडी घसरडी चिखलाशिवाय घसरते, तिला कुठलाही सोपा प्रश्न विचारा तुम्हाला उत्तर मिळणारच नसते. अशा पद्धतीने या कवितेचं काय केलेलं आहे, त्या मुलींनी एकत्रितपणे येऊन रचना केलेली आहे. आय लिव्ह इन परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरीवन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. इतर मुली, शिक्षक, लहान मोठे असतील सर्वांविषयी एक भीती मनात बाळगून मी जगत असे. म्हणजेच तिला कुणाच्यातही मिसळण्याची भीती वाटायला लागली होती. व्हेन आय वॉज इन क्लास आय डेअर नॉट मूव्ह आउट अँड व्हेन आय वॉज आउटसाईड आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. म्हणजे जेव्हा ती वर्गाच्या बाहेर असायची तेव्हा वर्गात जाण्याची तिला भीती वाटायची, आणि जेव्हा ती वर्गाच्या आत असायची तेव्हा वर्गातून बाहेर पडण्याची सुद्धा तिला भीती वाटू लागली. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. आणि मग कोणाशीच बोलण्याची सुद्धा मला काय वाटू लागली, भीती वाटू लागली. तर अशा पद्धतीने हा पार्ट 1 सांगितलेला आहे आपल्याला. पार्ट 1चं एक्सप्लेनेशन आपण इथे अशा पद्धतीने केलेलं आहे. लगेचच आपण पार्ट 2 स्टार्ट करतोय. पार्ट 2 मध्ये काय होतं बघा की द बेल हॅड ऑलरेडी रंग व्हेन आय रीच द स्कूल. मी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा आधीच शाळेची बेल झालेली होती. द टीचर वॉज इन द क्लासरूम. बाई काय होत्या, वर्गातच होत्या. आय सॉट परमिशन टू एंटर. मी वर्गात जाण्याची परवानगी मागितली. द टीचर वॉर अ फ्रॉन ऑन हर फेस बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम. मला बाईंनी वर्गात येण्याची परवानगी दिली, परंतु मला काय सांगितलं की आफ्टर द क्लास, म्हणजे हा तास संपल्यानंतर तू मला टीचर्स रूममध्ये, म्हणजेच जे स्टाफ रूम आहे, बरोबर आहे की नाही, जिथे सगळे शिक्षक एकत्र बसतात, तर अध्यापक वर्गखोली जी आहे त्या वर्गखोलीत तू मला येऊन भेट. हर टोन वॉज नॉट ऑफ एनॉयन्स ऑर अँगर. म्हणजे बाईंच्या बोलण्याचा जो स्वर होता त्यात कोणत्याही प्रकारचा राग नव्हता. येट अॅन अननोन फिअर मेड मी नर्वस. परंतु मी मात्र मनातून घाबरले होते की बाईंनी नेमकं कशासाठी बोलवलं असेल. रिॲश्युरिंग माय सेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर. परंतु मला माहीत होतं की त्या काय आहेत, चांगल्या आहेत, त्यामुळे माझी भीती थोडी कमी झाली. अँड वुड नॉट पनिश मी. म्हणजे मला त्या शिक्षा तरी करणार नाही. आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप्स. मी शिक्षक खोलीत दबकत पावलं टाकत गेले. द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माइल अँड आस्क्ड मी टू सिट बाय हर साईड. शिक्षिका माझ्याकडे बघून हसल्या आणि त्यांनी त्यांच्या बाजूला मला बसायला जागा दिली. हर टेंडर टोन टर्न माय साईज इन टू सॉफ्ट. त्यांच्या प्रेमळ आवाजामुळे माझ्या हुंदक्यांचे, म्हणजे माझे हुंदके अनावर झाले मला आणि मी हुंदके देऊन रडू लागले. शी पुल हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड. त्यांनी त्यांची खुर्ची माझ्या खुर्चीजवळ आणली आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. तुझं रडण्याचं कारण काय आहे बाळा. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी तर अजून तुला काहीच बोललेली नाहीये. आफ्टर अ ब्रीफ पॉज शी कंटिन्यू. मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या पुढे बोलू लागल्या. टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. तुला काय त्रास होतोय, तुझा काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, मला सांग. कन्फाइड इन मी फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. तुझ्या भल्यासाठी सांगत आहे, मोकळेपणाने बोल माझ्याशी, की मी तुझ्या बहिणीसारखी आहे हे समज आणि माझ्याशी तू व्यक्त हो. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. माझ्या अंगातून एक अनोखी अशी शिरशिरी आली.
म्हणजे आपल्या शिक्षिका आहेत त्या आपल्याला असं म्हणतायत की घाबरू नकोस, तुला कशाची भीती वाटते, तू माझ्याशी मोकळेपणाने बोल, मी तुझ्या बहिणीसारखी आहे असं बोलल्यानंतर तिच्या अंगातून एक शिरशिरी गेली जी आनंदाची होती. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की त्यांना मिठी मारावी आणि खूप रडून घ्यावं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो. अर्थातच मी तसं केलं नाही. बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. परंतु मी तसं केलं नाही. अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे नुसती पाहत राहिले. टेंडरली टीचर कंटिन्यू. तसंच त्या हळुवारपणे पुढे म्हणाल्या, डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. तुला दीदी या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? इट मीन्स एल्डर सिस्टर. दीदी म्हणजे मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स. मग तू तुझ्या या दीदीला, तुझ्या या बहिणीला तुझा त्रास काय आहे, तुझा प्रॉब्लेम काय आहे तो सांगणार नाहीस का? अमित सॉल्व्स आय सेड. द गर्ल्स कीप टीजिंग मी. मग मी थोडंसं धैर्य आणलं माझ्यामध्ये आणि मुसमुसत ती म्हणाली की सगळ्या मुली मला चिडवतात. शी लाफ. त्यावरती शिक्षिका हसल्या. व्हाय आर यू स्केर्ड ऑफ देम. तू का घाबरतेस त्यांना? इफ यू क्राय लाईक दिस दे विल पेस्टर यू ऑल द मोर. जर तू अशीच त्यांना घाबरत राहिलीस तर त्या तुला आणखीन चिडवत जातील. सो इग्नोर देम. हु इज युअर फ्रेंड. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुझी मैत्रीण कोण आहे? आय शूक माय हेड अँड टीचर स्माइल. मी नाही म्हणून मान हलवली आणि टीचर हसल्या. इट सीम द टीचर हॅड पोअर्ड हर स्माइल इन टू माय आईज. लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड. ठीक आहे, मग तुला कोणी मैत्रीण नाही आहे तर तू माझी मैत्रीण होशील का असं शिक्षिका तिला विचारतात. द बेल रँग. त्यावरती घंटेचा आवाज झाला. शी रोज. त्या उठल्या. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक शी सेड. माझ्या पाठीवरती एक प्रेमळ हात फिरवला त्यांनी आणि त्या म्हणाल्या, लिसन यू वेअर अ सिस्टर ऑल राईट. तू माझी कोण आहेस आता? बहीण आहेस. नाऊ यू आर अ फ्रेंड टू. आणि माझी मैत्रीण देखील आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव. परंतु मला मात्र माझे मित्रमैत्रिणी धाडसी असलेले आवडतात. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. आणि तुला धाडसी होण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. रेस्ट ॲश्युअर माय लिटल गर्ल. आणि बघा ती काय म्हणते की माझ्या मैत्रिणी मला शूर असलेल्या आवडतात, त्यामुळे तू धीट राहण्याचा प्रयत्न करायला हवास. मी तुझ्या पाठीशी उभी आहे. आता वर्गात जा. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश. आजच्या या गोष्टीमुळे माझा चेहरा उत्साहाने उजळला होता. रेड हॉट टू द इयर टिप्स. आणि कानाच्या पाळ्या माझ्या लाल झाल्या होत्या. Never before had anyone lavished love on me thus, and here was my teacher who had spontaneously accepted me as a sister, a friend. म्हणजे यापूर्वी असे प्रेमळ शब्द मला ऐकायला मिळाले नव्हते किंवा असं प्रेम मला मिळालं नव्हतं. आणि माझ्या शिक्षिका ज्या उत्साहाने त्यांनी मला काय केलेलं आहे तर मी तुझी बहीण आहे, मी तुझी फ्रेंड आहे अशा प्रकारे सांगून माझा आनंद वाढवलेला आहे. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय. माझा आनंद गगनापलीकडचा होता. आय वॉन्टेड टू चकल टू बर्स्ट इन टू नियर हिस्टरिकल लाफ्टर. आणि अत्यानंदाने मला नाचत सुटावे की काय असं वाटलं होतं. ऑन विंग फिट आय रॅन टू माय क्लास. आणि पंख लावल्याप्रमाणे मी माझ्या वर्गाकडे धावत पळाले. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिवायवल. आणि मग वर्गाकडे गेल्यानंतर काय झालं होतं तर मी स्वतःच्याच तंद्रीत हरवून गेले होते. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास टाईम वॉज टीजिंग मी. आणि मी हे विसरून गेले होते की या वर्गात ज्या मुली आहेत त्या मुली ज्यांचा पास टाईम म्हणजे वेळ घालवण्याची जी गोष्ट आहे ती कोणती होती? ती म्हणजे माझी चेष्टा करणे, माझी मस्करी करणे, माझी खिल्ली उडवणे. आणि त्याच वर्गात मी बसले आहे हे मी विसरून गेले होते. ड्युरिंग द ब्रेक द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी अँड आय गॉट फुल्ली ड्रेंच. मग त्यानंतर मधली सुट्टी झाली आणि त्या मधल्या सुट्टीत
माझ्या पाण्याच्या बाटलीतून पाणी पीत असताना ते पाणी माझ्यावरती सांडलं आणि मी भिजले. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा लाफिंग अवे टू देअर हार्ट्स कंटेंट. मग माझ्या पुढे असणाऱ्या ज्या माया आणि चंदा होत्या त्या पुन्हा हसू लागल्या, कारण माझ्या हातून पाणी सांडलेलं होतं. चंदा टीज फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप स्लीप स्लीप. म्हणजे बघा ती काय म्हणाली, घसरडीच्या निसरड्या हातातून निसरडी बाटली घसरली घसरली घसरली. अँड नाऊ लेट्स वॉच द फन सेड वीणा. आणि त्यावर वीणा काय म्हणाली की आता आपण सगळ्यांनी ही गंमत बघूया. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. मी माझ्या फ्रॉकवरचं ते सांडलेलं पाणी पिळून टाकलं होतं. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स आय टर्न माय बॅक टू देम अँड इग्नोर देम कम्प्लिटली. आणि मग मी काय केलं, बाईंचे शब्द आठवले आणि पूर्णपणे त्या मुलींकडे दुर्लक्ष केलं. दे वेअर नॉन प्लस अँड वेंट अवे. त्यामुळे त्या गोंधळल्या आणि निघून गेल्या. आय सेन्स अ फिलिंग ऑफ विक्ट्री. आणि त्यावेळेस मला जिंकल्यासारखं वाटलं. बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन अँड सेड टू मी. त्या दिवशी शाळा सुटण्यापूर्वी शिक्षिका वर्गात आल्या आणि त्या मला म्हणाल्या, फ्रॉम टुडे आजपासून यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. रोज सकाळी वर्गात रजिस्टर खडू आणि डस्टर आणण्याचं काम जे आहे ते मी तुझ्यावर सोपवलेलं आहे. तू ही जबाबदारी पार पाडायची आहेस. कम टेक दिस की कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम. चल माझ्यासोबत ह्या किल्ल्या घे आणि ह्या ज्या नोटबुक्स आहेत त्या शिक्षक खोलीत नेऊन ठेव. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर. त्या मोज आणि माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवून दे. आस्क द प्यून टू शो यू माय ड्रॉवर. तिथे असणाऱ्या शिपाई काकांना माझं ड्रॉवर कुठे आहे ते विचार आणि या नोटबुक्स ठेवून दे. माय अदरवाईज ट्रेम्बलिंग लेग्स वेअर नॉट फिल विथ सम मिरॅक्युलस स्ट्रेंथ. एरवी माझे थरथरणारे जे पाय होते ते आत्ता मात्र एखादा चमत्कार झाल्याप्रमाणे त्यातली भीती निघून गेलेली होती. आय रश enthusiastically and completed the assigned job in a jiffy. आणि माझ्यावर सोपवलेले काम मी चुटकीसरशी उत्साहाने पार पाडायला निघाले. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. जेव्हा मी माझं काम करून त्या किल्ल्या बाईंकडे सोपवल्या तेव्हा बाई माझ्याकडे बघून हसल्या. आय स्माइल बॅक. मी सुद्धा हसले. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. मी आनंदात नखशिखांत भिजले होते. टॉप टू टो. आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेट विथ प्राईड. त्यावेळेस मला असं वाटत होतं की माझं छोटंसं जे हृदय आहे, बरोबर आहे की नाही, ते काय आहे, अभिमानाने भरून आले. आय फाउंड नो ऑकवर्डनेस इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. आणि आता त्या ओल्या फ्रॉकमध्ये हिंडताना मला अजिबात लाज वाटत नव्हती. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर. किंवा कोणत्याही प्रकारची मला भीती वाटत नव्हती. व्हाईल रिटर्निंग होम. जेव्हा वर्गात तिला जाण्याची भीती वाटायची किंवा वर्गातून बाहेर येण्याची भीती वाटायची ती मात्र आज निघून गेलेली होती. अशा प्रकारे मिस स्लिपरी हा लेसन आपण अभ्यासलेला आहे. या लेसनमध्ये एका छोट्याशा मुलीची कथा दिलेली आहे की जी कशी घाबरट होती, कशी भित्री होती, परंतु तिच्या शिक्षिकेने किंवा तिच्या बाईंनी तिला दिलेली जी प्रेमळ वागणूक होती त्या वागणुकीमुळे तिच्यामध्ये कसे अंतर्गत बदल झाले हा लेसनमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.